नमस्कार, मी अक्षता तुमचं पुन्हा एकदा चॅनलवरती स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डार्क स्पॉट्स रिमूव्हल क्रीम, ज्या मला हेल्प करतात माझ्या ॲक्ने जर्नीमध्ये आणि मी ज्या क्रीम्स आधीही वापरल्या आहेत ज्याच्याने माझे डार्क स्पॉट्स कमी झालेत. सो ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला जेव्हा पिंपल्स येतात आणि पिंपल्स गेल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती असे काळे डाग राहतात किंवा रेड कलरचे सुद्धा असू शकतात ते थोडे, आणि त्याच्यामुळे आपला चेहरा एकदम चांगला दिसत नाही. तर ते घालवण्यासाठी आपण काय ट्रीटमेंट करू शकतो हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर माझी ट्रीटमेंट डर्माटॉलॉजिस्टकडे चालू आहे आणि त्यांनी मला काही क्रीम सजेस्ट केल्यात, त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर त्यामध्ये पहिली जी क्रीम आहे जी मला माझ्या पहिल्या डॉक्टरने सजेस्ट केलेली ती आहे, तुम्ही पाहू शकता इथे, कॉसग्लो न्यू. ही आहे डार्क स्पॉट्स रिमूव्हलसाठी क्रीम, कॉसग्लो न्यू. तर ह्यामध्ये आहे नायासिनामाइड, मॅन्डॅलिक ॲसिड, ब्युटिल रेसॉर्सिनॉल, कोजिक डिपाल्मिटेट अँड लिकॉरिक एक्स्ट्रॅक्ट क्रीम. तर ह्याच्यात एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर आपण जी क्रीम सिलेक्ट करणार आहे आपल्या डार्क स्पॉट रिमूव्हलसाठी त्यामध्ये मेनली कोजिक ॲसिड असणं आवश्यक आहे. मेंडॅलिक ॲसिड असेल तर चांगलं आहे आणि नायासिनामाइड असेल तर त्याच्यापेक्षाही चांगलं आहे. तर ह्या क्रीममध्ये हे तिन्ही आहेत. तर तुम्ही अशी क्रीम सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये मेन कोजिक ॲसिड असेल, ते आपल्या स्किनवरील डार्क स्पॉट्स कमी करायला हेल्प करतं. तर ही जी आहे पहिली क्रीम कॉसग्लो न्यू, ती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. हिचाही रिझल्ट खूप चांगला आहे. मी ती जवळपास संपवली आहे क्रीम आणि त्याच्यानंतर माझी दुसरी ट्रीटमेंट चालू झालेली. सो ही आता मी क्रीम सध्या वापरत नाही आहे, पण हिचा रिझल्ट खूप चांगला आहे. ह्याच्याने सुद्धा तुम्हाला इफेक्ट दिसेल. एका आठवड्यात तुम्हाला थोडासा इफेक्ट जाणवेल आणि जर तुम्ही ती कंटिन्यू ठेवली तर तुमचे डार्क स्पॉट्स कमी होतील. सो ह्या क्रीमचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन आणि ह्याची प्राइस सुद्धा मी इथे मेन्शन करेन. सो तुम्ही ती चेक करू शकता जर तुम्हाला डार्क स्पॉट्स घालवायचे असतील तुमचे. आणि सध्या मी जी क्रीम वापरत आहे माझ्या डार्क स्पॉट्ससाठी ती आहे ही कोजिविट अल्ट्रा. तर ह्यामध्ये आहे ऑक्टिनोझेट, नायासिनामाइड, ग्लायकोलिक ॲसिड, कोजिक ॲसिड डिपाल्मिटेट, अर्ब्युटिन, मलबेरी एक्स्ट्रॅक्ट, टोकोफेरिल ॲसिटेट, ॲलॅन्टोइन, लिकोरस एक्स्ट्रॅक्ट असे सगळे इन्ग्रेडियंट्स ह्या क्रीममध्ये आहेत. आणि जसं मी तुम्हाला आधीही सांगितलंय, कोजिक ॲसिड हे आपल्याला आपले डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी हेल्प करतं. तर ह्या क्रीममध्ये ते आहे, त्याच्यामुळे ही क्रीम तुम्हाला जास्तीत जास्त इफेक्टिव्ह ठरू शकते जर तुम्ही तुमचे डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी ट्राय करत असाल. तर ही मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेली क्रीम आहे. तर याची प्राइस आहे 720 रुपीज, 720 रुपीज, 720 रुपयांची ही क्रीम आहे. आणि तसेही मी आता 3 महिने झाले वापरते. सो तुमची ही क्रीम जास्तीत जास्त 4-5 महिने चालू शकते, त्याच्यात तुमचे डार्क स्पॉट्स कमी होतील. तर ह्या होत्या 2 क्रीम ज्या मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या आणि ज्या मी स्वतः ट्राय करून बघितल्या आहेत. जर तुम्हालाही तुमचे डार्क स्पॉट्स कमी करायचे असतील तर ह्या क्रीम नक्की यूज करून बघा. आणि जर तुम्हाला सिरमही वापरायचं असेल तर सिरममध्ये जे कोजिक ॲसिड सिरम असतं तेही तुम्ही ट्राय करू शकता, पण जे तुम्हाला सूट होईल असंच सिरम यूज करा. आणि जर तुम्हाला ॲक्टिव्ह ॲक्ने असतील तर डायरेक्ट कोणतंही सिरम वापरू नका, कारण जेव्हा आपल्या एक पूर्णपणे ॲक्ने क्लिअर होतील त्याच्यानंतरच आपण ते डार्क स्पॉटची ट्रीटमेंट चालू करू शकतो. तर ही तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसारच तुम्ही तुमचं मेडिकेशन चालू करा. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकाच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.